युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। तर बघा मी इथे तुम्हाला साधी पुडी कशी बनवायची ते दाखवत आहे। तर मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे, फक्त याला मीठ आणि थोडंसं तेल मोहनसाठी टाकलं होतं आणि ही कणिक मी मळून 15 मिनिटे अशी झाकून ठेवली होती। तर बघा आपली कणिक एकदम मऊ लुसलुशीत झालेली आहे। आपल्याला या साध्या पुड्या बनवायच्या आहेत, तर या साध्या पुड्या आपण बघा इथे आपण पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेऊ आणि आपल्याला हे पीठ एवढासा गोळा बनवून घ्यायचा आहे। आपल्याला एक एक पुडी बनवायची नाही, तर मी दाखवते आपल्याला कसं बनवायचं आहे। तर आपण हे थोडंसं गव्हाचं कणिक घेऊन हे लाटून घेऊ व्यवस्थित। बघा मी अशी लाटून घेते। अशी व्यवस्थित सारखी लाटून घ्या, जास्त जाड पण लाटू नका आणि पातळ पण लाटू नका, कडक होईल। अशी व्यवस्थित आपली पोळी लाटून घ्यायची। एक एक लाटायला आपल्याला जास्त वेळ लागेल, त्यामुळे अशी पूर्ण आपण लाटून घेऊ। बघा आता मी या झाकणाच्या साहाय्याने कट करून घेणार आहे। बघा अशा पुड्या आपण कट करून घ्यायच्या, म्हणजे आपल्या पुड्या झटपट बनतील। बघा एकाच वेळेस मी 5 पुड्या बनवल्या आहेत, त्याप्रमाणे हे काढून घ्यायचं। हे उरलेलं पीठ काढून घ्यायचं, परत आपण त्याचा गोळा बनवून परत पोळी लाटायची आणि परत पुड्या बनवायच्या। तर बघा या साईजच्या मी या सर्व पुड्या बनवून घेते। तर बघा इथं मी पुड्या तयार करून घेतलेला आहे। आता आपण कढई ठेवलेली आहे तेल तापायला। आपण तेल तापलं की बघू आणि तळून घेऊ। आपलं तेल अजून तापलेलं नाहीये, बघा मी थोडस हे टाकून बघितलं, बुडबुड्या निघताय। बघा इथे आपलं तेल तापलेलं आहे। आता आपण पुडी सोडून घेऊ। हळूच पुडी सोडायची, नाही तर तेल आपल्यावर उडतं। आपली पुरी फुगलेली आहे बघा, म्हणजे आपलं तेल तापलंय। आता थोडीशी लालसर होईपर्यंत पुरी ठेवायची आणि नंतर लगेच दुसरी सोडायची। मग अशा उलट्या पालट्या करून घ्यायच्या, म्हणजे व्यवस्थित आपल्या पुऱ्या फुगत्या। त्याचप्रमाणे आपण आता या राहिलेल्या पुऱ्या तळून घेऊ। बघा ह्याप्रमाणे आपण सर्व पुड्या सोडून व्यवस्थित तळून घेतलेला आहे। तर बघा मी तुम्हाला सांगते, ही पुडी टाकली की थोडासा दाब द्यायचा, जास्त दाबायचं नाही, मग आपली पुडी बघा कशी टम फुगते। तर बघा मंडळी आपल्या पुऱ्या तयार आहे। बघा किती खुसखुशीत आणि किती मऊ लुसलुशीत आहे, आणि आपण ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहे आपल्या। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला फॉलो करा।